यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, ते शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेष्मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सधिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। धावंत उपासिकांनो, आज आपण महाकाश्यप स्थविर पिंडपात वस्तू पाहणार आहोत. आपण महाकाश्यप पिंडपात वस्तू म्हणजे महाकाश्यपाने भिक्षा मागाय गेला आहे की नाही, नंतर त्यांना भोजन कशा प्रकारे दिलं ती वस्तू म्हणजे कथा. बघा, ही धम्मदेशना शास्त्रांनी वेळुवनामध्ये राहत असताना साधना करत असताना महाकाश्यप स्थविरला पिंडपात दान या उद्देशाने त्यांना सांगितले आहे, पिंडदानाविषयी सांगितलेले आहे. बघा, महाकाश्यप स्थविर एक वेळेस काय झालं तर सप्ताहभर चांगल्या प्रकारे ध्यान करत होते. ध्यान करत असताना 8व्या दिवशी समाधीतून उठले आणि त्याने विचार केला की आता मी कुठे भिक्षाला जाणार, राजगृहामध्ये. राजगृहामध्ये जाऊन मी काय करेल, भिक्षा मागेल की नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि असा विचार केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजगृहाच्या कडे निघले. त्यावेळेस काय झालं, शक्राच्या जे काही 500 अप्सरा होत्या आहे की नाही, तर त्या 500 अप्सरांनी विचार केला की महाकाश्यप काय करताय, आता
भिक्षा मागायला जातात आहे की नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आता हे लोक महाकाश्यपला कंटिन्यू देऊन देतात की नाही, मग आज काय केलं पाहिजे, आज आपण भोजन दान दिलं पाहिजे की नाही. तर असं त्या 500 अप्सरांनी मनात निश्चय केला की हे लोक कंटिन्यू महाकाश्यपाला भोजन, आपल्याला संधी मिळत नाही ना, तर आज आपण ती संधी प्राप्त करू. म्हणून दिव्य आहार पंचपक्वान घेऊन काय केल्या, महाकाशाच्या रस्त्यामध्ये येऊन प्रकट झाल्या. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी महाकाश्यपाला भिक्षा द्यायसाठी सुरुवात केली. तर महाकाश्यप करायला की मी काय तुमची भिक्षा घेत नाही. तर त्यांनी सांगलं की भंते हे भिक्षा घ्या आणि तुमची आम्हालाही तुम्ही उपासिका बनवा. तर महाकाश्यपने काय केलं, निषेध केला की बा मी काही तुमची भिक्षा घेत नाही. मग त्याने सांगितलं की बा आम्हाला हे पुण्य मिळालं पाहिजे ना, जर तुम्ही आमचं जरी भोजन जर घेतलं तर काय होईल, आम्हाला पुण्य प्राप्त होईल. असं केल्यानंतर भंतेजी म्हणाले की बघा देवपुत्र्यांनो, तुम्हाला तर सर्वच गोष्टी प्राप्त आहेत. अशी गोष्ट आहे का तुम्हाला प्राप्त नाही. आता तुम्ही देवलोकात प्राप्त आहात आहे की नाही. तुम्हाला दिव्य आयुष्य आहे, दिव्य आरोग्य आहे, दिव्य संपत्ती आहे, दिव्य बल आहे की नाही, दिव्य ऐश्वर्य आहे तुमच्याकडं. तर ह्या गोष्टी तुम्हाला इच्छित नाहीत करायसाठी. ह्या उचित कोणासाठी आहेत की ज्या पृथ्वी तलावर फार गरीब लोक, अतिशय गरीब लोक आहेत, त्या लोकांनीच जर मला दिलं तर ते लोक मरण पडल्यानंतर सुगतीला येतील की नाही तुमच्याकडंच. पण सध्या आवश्यकता कोणाला आहे, गरीब लोकांना आहे की नाही. पुण्याची आवश्यकता कोणाला आहे, गरीब लोकांना आवश्यकता आहे. म्हणून त्यांना सांगितलं की बघा तुम्ही काय भिक्षा देऊ नका, मी काय तुमची भिक्षा घेत नाही की नाही. तर त्या देवतांनी वारंवार सांगलं की म्हणते आम्हाला हे पुण्य होऊ द्या, आम्हालाही पुण्य करू द्या की नाही, आम्हाला तरी एक तरी संधी द्या ना. असं त्यांनी वारंवार वारंवार म्हटलं. पण महाकाश्यप भंतीने ऐकलं का त्यांचं, नाही. पण महाकाश्यपाने सांगलं तुम्हाला माझं प्रताप माहीत आहे का. मग त्याने सांगलं की बा तुम्ही इथून जाय की नाही, जात होत्या का, नाही. तर त्यांना सांगितलं, त्यांना नाना प्रकारचं त्यांनी काय हे केलं आणि त्यांना सांगलं तुम्हाला माझा प्रताप माहीत आहे ना, आणि चला लवकर निघा मग इथून. असं केल्यानंतर मग त्यांना ते महाकाश्यपाशी थोडेसे काय रागाचे जे शब्द आहेत की नाही ऐकल्यानंतर ते काय त्याच्या मनामध्ये ते त्यांनाच वाटलं नाही, की त्यांना वाटलं की नाही आता महाकाश्यप का आपण किती जरी दिलं तरी घेतील का नाही. म्हणून निराश झाल्या, हताश झाल्या आणि अंतर इथून लगेच देवलोकामध्ये प्राप्त झाल्या. तर ही गोष्ट शक्र म्हणाले की अरे अप्सरांनो कुठे गेल्या होत्या. त्या 500 अप्सराला मग त्या शक्राने विचारलं तर ते काय म्हणाल्या की बघा आम्हाला ही पुण्य करण्याची खूप इच्छा होती आणि महाकाश्यपंती काय भिक्षेला जात आहेत. तर आम्हाला असं वाटलं की महाकाश्यपाला जर भिक्षा दिली तर आम्हाला महान पुण्य प्राप्त होईल. आणि म्हणून आम्ही सर्वजण काय महाकाश्यपंतीला भिक्षा देण्यासाठी गेलो. पण महाकाश्यपाने भिक्षा घेतली का, नाही. ते म्हणाले की मी कोणत्या गरीब व्यक्तीच्याच घरी भोजन घेतो, त्या गरीब व्यक्तीचं. महाकाश्यप भंतेने असं म्हटलं तर महाकाश्यपच्या मनात होते की आज जर कोणी मला जेवण दिलं, अतिशय दरिद्र घरी जर मला जेवण भेटलं आज, तर तो व्यक्ती नगराचा नगर अध्यक्ष होतो. बघा किती पुण्य म्हणावं. किंवा त्याला फार मोठा एक तर सेनापती पद प्राप्त होईल त्याला, नाहीतर नगराचं नगर अध्यक्ष पद प्राप्त आहे. बघा आज जर कोणी जर गरीब व्यक्तीने मला भिक्षा दिली तर आज त्याला एवढे मोठे लाभ. जसा बघा एक नगराध्यक्ष म्हणजे जसं आपण तुला मला माहिती नाही की बा नगर आहे की नाही, नगराचा नगराध्यक्ष म्हणजे ज्याला आपण नांदेड सिटीचा काय महापौर म्हणू आहे की नाही, त्याला आता नगरश्रेष्ठी, नगराचा नगरश्रेष्ठी ज्याला आपण महापौर म्हणू आता, तर तसा होईल. नाहीतर काय मग सेनापती म्हणजे राजाचा सेनापती. तर आपल्या भाषेमध्ये जे काही 3 सेना आहेत की नाही, वायुसेना आहे की नाही, आकाश सेना आणि थल सेना आहे की नाही, त्या सेनेचा अध्यक्ष. तर तसं सांगलं की हा कोण होणार आहे, एक सेनापती होणार आहे आज जर त्यांनी मला जेवण दिलं तर. आणि म्हणून काय सांगितलं की मी ज्याला गोष्टी प्राप्त आहेत अशाच घेणार नाही, की जे खूप गरीब आहे, ज्यांना आवश्यकता आहे अशाच मी जेवण घेईल. असं त्यांनी कोणाला सांगितलं, शक्रांना सांगितलं, देवता त्या राजांना सांगितलं.
देवताच्या राजाने सांगला की तुम्ही कोण्या रूपात गेले होते? त्यानं सांगला असं. हेच तर तुमची काय आहे, अशा रूपात गेला तो घेईल कसं आहे की नाही. तर ठीक आहे म्हणा, आता जाऊ द्या म्हणाला की नाही, आता मी देतो, राहू द्या. मग शक्राने काय केलं, आपली पत्नी काय आहे, असुरांची पत्नी केली ना त्यांनी, तिचं नाव काय, सुजा आहे ना. तुम्हाला सांगितलं होतं ना मागं, शक्र प्रश्न तुम्ही ऐकला नाही का? झालं की आपला चॅप्टर शक्र प्रश्न. शक्राचा जन्म कसा आला, त्यांनी काय पुण्य केलं होतं, त्याची पत्नी सुजा आहे, ती माहीत नाही का, ती बगडीन बनलेली. हां, तर ही ती सुजा बाई. हां, तर शक्राने काय केलं, या सुजाला घेतलं आणि सांगितलं की ठीक आहे, महाकाश्यपने घेतली तुमच्याकडून, आता बघा मी कसा धोका देऊन महाकाश्यपला भिक्षा देतो. लगेच त्या सुजाला घेतलं आणि महाकाशा समोर काय केलं, एक तुटकं फुटकं एक झोपडी वगैरे बनवली आहे की नाही, एकदम माथारा शरीर केलं आहे की नाही, दात पडले, केस पांढरे की नाही, असा एकदम वेश त्याने धारण केला. आणि ते सुजासुद्धा एकदम माथारीचा शरीर घेतला आणि केल्यानंतर काय करत होते, ते बाज विणत होते की नाही, बाज विणत होते आणि ते फिरकी वगैरे घेते की नाही, बाज विणतो की नाही तसं. तर तिथे गेल्यानंतर मग ते पाहिलं, आता या दोघांचं लक्ष कोणाकडं, महाकाश्यपकडे की नाही, कधी कधी येतात. मग हा महाकाश्यप गेला आणि त्यांनी ते काय गेल्यानंतर काय केलं, त्यांनी त्या झोपडीकडे पाहिल्यानंतर सांगलं की बापरे किती गरीब आहेत, इतके म्हातारे आहेत, तरी या लोकांना एवढं काम करावं लागेल, बाज विणायला लागेल हे की नाही. अरे या अशा म्हातारपणामध्ये काय माणसाला आराम केला पाहिजे, तर हे काय करत आहेत, काम करत नाही. मग त्याला समजलं नाही नाही हे लय गरीब आहेत, काय केलं पाहिजे, याच्याकडेच मला भिक्षा मागायसाठी गेलं पाहिजे. आता भिक्षा मागायसाठी गेलं, काय केलं, तिथं जाऊन उभे राहिले. आता हे माहीत आहे पण आलेले, पण तरी नाटक आहे की नाही. असं गेल्यानंतर मग थोडासा वेळ थांबले. आज थांबल्यानंतर त्यांनी असं पाहिल्यानंतर जवळ असा वाकून आला की नाही, वाकून आला, जवळ आला आणि जवळ काय करतो, असं वर करून पाहिलं त्यांनी, कोण आहे म्हणे. मग आला जवळ आहे की नाही, असा ठीक नाही, असा वाकत वाकत आला. म्हातारे माणसं कसे वाकत येतात, आला आणि इथं असा हात दिला, नसं महाकाश्यपाला पाहिलं की अरे भिक्षू का तुम्ही, कोण आहात तुम्ही. त्यांनी सांगलं की महाकाश्यप. अरे भंतेजी तुम्ही लय दिवसानंतर आले, अशा प्रकारे तो म्हणाला आणि इशारा केला कोणाला, आपल्या पत्नीला. अरे बघ बरं भंतेजी आपल्याकडे भिक्षा मागायला, बघ बरं आपल्याकडे काही शिळपात आहे का, हे की नाही. अशा प्रकारे तिने आवाज दिला, कोणे, आपल्या पत्नीला. तर ते म्हणते स्वामी थांबा थांबा बघतो काय आहे का ते, की नाही, शिळपात आहे का बघतो. आता गेल्यानंतर पहिलीच तयारी होती ना, देवलोकात आणून ठेवलेलं आहे ना पहिलेच. मग सांगितलं की स्वामी हां काहीतरी आहे, थोडंफार आहे, उरलेलं आहे काहीतरी की नाही. मग याने काय केलं, गेला जवळ गेला, महाकाशिकाचं पात्र की नाही आपल्या हातात घेतलं. आता आपल्या हातात घेतलं ना आणि गेल्या घरामध्ये, महाकाश्यप उभे राहिले. तर त्यांनी काय केलं, ते पूर्ण पंचपक्वान देवलोकातला पूर्ण आहार त्या पात्रात टाकला आणि ते पात्र आणलं ना, त्या पात्रावर झाकण नव्हतं, ते आणेपर्यंत तर त्या पूर्ण नगरामध्ये वास पेसाला त्याचा दिव्य भोजन. त्या शक्रांना वाटलं, त्या कोणाला, भंतीजीला वाटलं अरे हे तर लय लोक गरीब आहेत, पण याचं जेवण कसं आहे, श्रेष्ठ जेवण आहे की नाही. असं श्रीमंत लोक, जे श्रेष्ठ लोक असतात, गरिबाचं जेवण आहे का, इतके गरीब आहेत पण यांचं जेवण उच्च कोटीचं जेवण आहे की नाही. असं केल्यानंतर जेव्हा पात्र आलं ना, त्या गंध घेतली, त्याने सांगितलं अरे हे मनुष्याचा आहार आहे नाही आहे, काय की नाही. जेव्हा जेवण आलं, जेव्हा त्याची गंध घेतली, तर लगेच महाकाश्यपाने ओळखलं कोण आहे, हे का मनुष्याचा आहार आहे का, हे मनुष्याचा आहार नाही, हे देवलोकातला आहार आहे की नाही, दिव्य आहार आहे. मग त्याने विचार केला, हाय कोण आहे मग हा व्यक्ती, आहे की नाही, हा देवलोकाचा आहार आहे, तर हे दोघं कोण होतं. मग महाकाश्यप काय दिव्य चक्षुनं पाहिले, कोण आहेत ते, अरे म्हणे हे दोघं शक्रन सुजा आहे का. त्याने सांगलं बा तुम्ही अनुचित केलं नाही की नाही, योग्य केलं नाही तुम्ही. म्हणून तो म्हणतो की बघा तुम्हाला कशाची आवश्यकता, तू एवढा मोठा देवताचा राजा शक्र आहेस, तू गरीब आहेस का, नाही आहे. असं म्हणल्यावर म्हणते भंते मी गरीबच आहो, मी का श्रीमंत आहो का, नाही. मग महाकाश्यप मग सांग गरीब कसा आहे. तो म्हणाला भंते मी जे शक्र बनलो, जे पुण्य केलं ते कधी केलं पुण्य, बुद्ध नसताना. पण भंते माझं जे काही राज्य आहे, माझ्या राज्यामध्ये आताच्या काळात जे भिक्षू बुद्ध काळात जे सेवा करून जे आलेले आहेत भिक्खूची, ते आल्यानंतर माझ्यापेक्षा दिव्य वर्ण जास्त आहे त्यांचा. जेव्हा ते येतात ना माझ्या भेटीला, तर माझा जो प्रकाश आहे शरीराचा एकदम अल्पसा आहे की नाही. जसं बघा
रात्रीला चंद्र किती प्रकाश देतो? दिवसाला देतो का? नाही. सूर्याच्या प्रकाशाने त्याचा प्रकाश काय एकदम नॉर्मल होऊन जातो. तशा प्रकारे म्हणते हे जे देवता येतात ना, हे आले ना तर माझा प्रकाश काय अंतरित होते असा, आणि त्या देवताचाच प्रकाश होते की नाही. तर म्हणते असं पाहिल्यानंतर मी एवढा मोठा शक्रबा देवराज आहे की नाही, पण हे लक ना माझा प्रकाश पडतच नाही त्याच्यावर, त्यांचाच प्रकाश पडते. म्हणून मला काय होते, लज्जा निर्माण होते की अरे मी एवढा मोठा देवता राजा शक्र असून माझं काय प्रकाश नाही, त्यांचा ते आल्यानंतर माझा प्रकाश आपोआप अंतरित होते की नाही, आणि त्यांचाच प्रकाश मोठा होते की नाही. त्यांचं ते तेज आहे, माझ्या तेजाला काय करते, अंतरित आहे. त्याच्यामुळे म्हणते मला लाज वाटते, म्हणून त्याच्यामध्ये कधी जातच नाही मी. ते मला बोलवतात तरी मी जातो का नाही, कशामुळे, लाज असल्यामुळे. म्हणून म्हणते सांगा मी किती गरीब आहो. अशा प्रसंगाला जे बुद्ध काळातून जे पुण्य करून जे देवलोक आले, देवता बनले, ते आले तर त्याचं ते तेज आहे, महातेज आहे त्यांच्यात. जे आभा आहे, जे सुंदरता आहे, माझ्यापेक्षाही खूप सुंदरता आहे. तर कशामुळे, त्यांनी भिक्खूला भोजन दान दिलं. आणि मी जे दिलं, मी भिक्षूला दिलं का नाही, मी बुद्ध शून्य असताना अशा प्रकारे कृत्य केलं, त्याच्यामुळे मला हे नाही. म्हणून म्हणते मी गरीब नाही का. असं केल्यानंतर म्हणतात की अरे तू मला ठगून जेवण दिलं नाही, म्हणजे धोका देऊन मला जेवण दिलं ना तू, तर हे तू काय अनुचित केलं, योग्य केलं नाही. म्हणते आज जर एखाद्या गरीब व्यक्तीने जर मला भोजन दान दिलं असतं, आज तो व्यक्ती काय त्याची गरिबी नष्ट झाली असती. जेवण दिलं तर जेवण दिल्याबरोबर काय त्याची गरिबी नष्ट झाली असती. एक तर तो नगराचा नगर अध्यक्ष झाला असता, नाहीतर सेनापती झाला असता. गरिबी एका क्षणामध्ये नष्ट झाली असती ना. तर तू हे योग्य केलं नाहीस, आणि हे तुला करायला सुद्धा नाही पाहिजे होतं की नाही. इतका ऐश्वर्य असेल तरी हे तू करायला नाही पाहिजे की नाही. तू सांगतो तर वेगळं आहे की नाही, पण आज जर कोण्या व्यक्तीने मला जेवण दिलं असतं तर त्याचा आजच त्याला लाभ वगैरे भेटला असता. म्हणून महाकाश म्हणतात की तू अनुचित केलं, योग्य केलं नाही. असं म्हणल्यानंतर शक्र मला की बा तू अपराध केलाय की नाही, तू हे योग्य केलं, तू अपराध केलाय की नाही. असं म्हणल्यानंतर मग ते म्हणते बरं ठीक आहे, ते अपराध असो का नसो बाकी जाऊ द्या, पण मला हे सांगा मी हे जे दान दिलं याचं मला पुण्य मिळते का नाही, बस इतकंच पाहिजे, बाकी नाही. तर महाकाश्यप म्हणाला, म्हणजे भंतेजी म्हणाले की अरे तू जे पुण्य केलं याचं तुला, हे जे दान केलं आहे याचं तुला पुण्य मिळेल. मग तो म्हणाला भंते मग असं जर पुण्यकर्मासाठी जर अपराध जर असेल ना तर ते मी अपराध स्वीकार करतो. हे मी वारंवार अपराध करायची माझी इच्छा आहे. मग हे की नाही, जर पुण्य मिळत असेल, हे की नाही, मी दान दिल्यानंतर जर पुण्य मिळत असेल मग अपराध करायला काय हरकत आहे. भंते ते जे मी अपराध केला ते अपराध मी स्वीकार करतो, हे की नाही. आणि मला त्या अपराधाचं काय वाटत ना आता, कारण काय जर दान दिल्यानंतर जर पुण्य मिळत असेल तर अपराधाची काय आवश्यकता आहे मग, हे की नाही. मी ते अपराध स्वीकार करतो. अशा प्रकारे म्हणाला. तर महाकाश्यप म्हणाला की जाऊ दे आता काय झालं ना, दिलं नाही. आणि म्हणून महाकाश्यपांनी काय केलं, चूप झाले आणि निघले. तर अशा प्रकारे काय केलं चांगलं की बा जे गरीब लोक आहे त्या गरीब लोकांना जे काही जसं एखाद्या भुकेला व्यक्ती आहे त्याच्या हात त्याच्या तोंडापर्यंत घास न्यावा आणि ते एखाद्या व्यक्तीने हिसकाटून घ्यावा, तशाच प्रकारे तू केलेलं आहे की नाही. तर अशा प्रकारे म्हणल्या तो म्हणाला भंते ते काही असो, हां मला पुण्य मिळते का. भंते म्हणाले हो तुला पुण्य मिळते बाबा. मग म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, अपराध झाला तरी. अशा प्रकारे केला. आणि त्याच्या पत्नीसोबत त्याने मग काय केलं, त्या म्हातारे शरीर अंतर्हित करून टाकलं. पाचही अंगाने कोणाला वंदना केली, महाकाश्यप भंतीला. 5 अंग माहिती आहे तुम्हाला, 5 अंगाने वंदना केली. प्रसन्न झाला, हृदय वचून वचनं काढले आणि लगेच आकाशात गेला आणि 3 वेळेस त्यांनी मोठी ध्वनी काढली. तर गेल्यानंतर बुद्धाने काय केलं, ते ध्वनी ऐकल्यानंतर भिक्षू म्हणतात भिक्षुनो बघा तो शक्र आहे. ती इतकी वाणी कशामुळे करते, आज त्याने भिक्षूला काय धोका दिला आहे की नाही. धोका देऊन भिक्षूला, महाकाश्यप भंतीला धोका देऊन त्यांनी भोजनदान दिलं आणि ती प्रसन्नता आता तो एक ध्वनीच्या शब्द जोरात करून ती ध्वनी प्रकट करत आहे. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की माझा महाकाश्यप काय महागुणी भिक्षू आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की जे व्यक्ती ज्याचं जे सील आहे त्या सीलाची गंध काय देवलोकापर्यंत सुद्धा पोहोचते. म्हणून बुद्ध म्हणतात याच्यामध्ये जेवढे काही गंध आहेत, जेवढे काही फुलाचा गंध आहे फक्त हवेच्या दिशेनेच फक्त जातो. पण सीलाचा जो गंध आहे तर सीलाचा गंध काय जिकडे हवा नाही
चारही दिशेला सुद्धा प्रसरतं. एवढंच नाही तर ती गंध देवलोकापर्यंत सुद्धा, ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा त्या सीलाची गंध पोचते. या गंधनेच कोण आलेला आहे? शक्रानं दान द्यासाठी आला. सांगतात की जर त्यांच्यामध्ये ही सील नसतं, एवढा त्याग नसता, तर काय शक्र ठगून जेवण दिलं असतं का? तो मला असं की जाऊ देणं कशाला, आहे की नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की जो सीलवान व्यक्ती आहे, मग सील तुम्हाला माहिती आहे ना कोणतं सील आहे? हत्या न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं चाड्या चुगल्या न करणे आणि दारू न पिणे. हे सील, हे पंचशील आहे. नंतर दुसरं सील कोणतं आहे? अष्टशील आहे. नंतरचं कोणतं सील आहे? दशशील आहे. नंतरचं कोणतं सील आहे? भिक्खूचं प्रातिमोक्षशील आहे की नाही, ज्याला आजीव प्रातिमोक्षशील म्हणतात. तर हे सुद्धा सीलामध्ये येतात. त्याच्यानंतर शॉर्ट सील कितीमध्ये पडतात? 3 मध्ये, काया, वाचा आणि मन. तर हे तीन म्हणजे पूर्ण जे सील आहेत ना, 227 जे सील आहेत, आपले नियम आहेत, ते 227 नियम कशामध्ये पडतात? या 3च गोष्टीमध्ये, काया, वाचा, मन. या 3चा नियमाला विस्तार केला. तर म्हणून ज्याला आजीव शिक्षापद सुद्धा म्हणतात, की जे भिक्षू हे होतात ना, ज्याची उपसंपदा होते, त्याला आजीव शिक्षापद असते. तर म्हणून शिक्षापद वेगवेगळ्या प्रकारचे, की नाही. पहिले काय? उपासकाचे किती सील आहेत? पंचशील आहेत. उपासक उपासिकांचे. उपोषित दिवसाचे किती सील आहेत? अष्टशील. श्रामणे असतो त्यांचे सील किती आहेत? दशशील. आणि भिक्षू आहेत त्याला आजीव सील असतात. तर अशा प्रकारे सीलाचं पालन करतो, तर त्याची प्रशंसा, त्याचे गुण देवलोकापर्यंत सुद्धा पोहोचतात. म्हणून इथं बुद्ध म्हणतात की जशा प्रकारे एखादे फुलांची गंध आहे, ते गंध काय कोण्याही दिशेला जाते, पण सीलाची गंध काय चारही दिशेने अशा प्रकारे प्रस्थापित होते. तर म्हणून बुद्धाने अशा प्रकारे उपदेश केला, आणि उपदेश केल्यानंतर खूप सारे भिक्षू प्रसन्न झाले, आणि इथेच बुद्धाने काय केले? धम्मदेशना समाप्त केली. तर बघा, बुद्ध काळात देवतासुद्धा काय करायचे? भिक्षा देण्यासाठी आपलं शरीर बदलून भिक्खूला भिक्षा द्यायचं. म्हणून शक्र म्हणतो त्या देवतांना, काय म्हणतो? तुम्हाला जर द्यायची होती तर काय करायला पाहिजे? तुम्ही अशा शरीराने द्यायला नाही पाहिजे ती, तुम्ही कोणतं तरी म्हातारा वगैरे शरीर करायला पाहिजे होतं, आहे की नाही. गरीब करायला पाहिजे, तर दिली असती, तर ती घेतली असती. पण तुम्ही सरळ शरीराने जर गेले तर घेतील का? नाही आहे. म्हणून भिक्षू जे असतात, म्हणून आपण भिक्षूला काय म्हणतो? महाकरुणा म्हणतो की नाही. तर ही करुणा आहे की ज्या व्यक्तीचं हित आहे, सुख आहे, मंगल होणार आहे, अशाच परिवाराने भिक्षू भिक्षा करण्यासाठी जातात. म्हणून बुद्धाच्या काळातले जे भिक्षू असो, कोणाच्या घरी? गरीब व्यक्तीच्या घरी जायचे, की जेणेकरून त्याचं जे जीवन आहे, त्याचं जे काही परिवार आहे, त्याच्या परिवाराचं भलं झालं पाहिजे. त्यांनी गरीब आहे तो श्रीमंत झाला पाहिजे. म्हणून सदैव भिक्षू काय करायचे? महाकाश्यपमध्ये 7 दिवस निरोध समापत्तीमध्ये राहायचे. निरोध समापत्तीमध्ये राहिल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण भिक्षा देतो, त्याचं ताबडतोब फळ प्राप्त होते. 7 दिवस भोजन करत नाहीत ना, ते कंटिन्यू निरोधमध्ये राहतात. म्हणजे सांगा किती शुद्ध असेल. तर म्हणून महाकाश्यपाने सुद्धा त्या घरी आले आणि विचार केला, आज जो व्यक्ती मला भिक्षा देईल तर तो काय होईल? एक तर नगराचा नगराध्यक्ष होईल, ना तर सेनापती पद. ज्या व्यक्तीने मला भोजन दिलं तो व्यक्ती नगराचा अध्यक्ष होईल, ना तर सेनापती प्राप्त होईल. तर म्हणून बुद्धाच्या काळामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने काय करायचे? लोक जेवण द्यायचे. लोकच द्यायचे का? देवतासुद्धा भिक्षूला भोजन द्यायसाठी यायचे. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये महत्त्व कशाला द्यायचं? आपण सीलाला. म्हणून बुद्ध म्हणतात की जर आपण त्या सीलाचं पालन जर केलं तर या लोकांमध्ये काय आपली सदैव प्रशंसा होते. लोक म्हणतील की अरे किती हा सीलवान व्यक्ती आहे की नाही. लोक म्हणतात की अरे हा माणूस काय हत्या करणार नाही की नाही, अरे हा व्यक्ती चोरी करत नाही, अरे हा व्यक्ती कोणाला वाईट बघत नाही, हा व्यक्ती चहाड्या चुगल्या करत नाही, हा व्यक्ती दारू पित नाही. म्हणून अशा लोकांना बुद्ध काय म्हणतात? या मनुष्य जीवनामध्ये की अरे ते देवासारखा माणूस आहे. बघा, देवामध्ये जायचे आधीच त्याचं रिझर्वेशन झालं. लोक त्याला काय म्हणतात की अरे हा देवासारखा माणूस आहे. अशा लोकांवर खूप सारे लोक विश्वास करतात. त्याचा कोणी अपमान कोणत्याही सभेमध्ये जाऊ त्याचा अपमान होते का? नाही. सील पालन करण्याचे काय होते? त्याचा लाभ होते. बघा, सील पालन जर केला तर बघा त्याचं, म्हणून बुद्ध म्हणतात की सील पालन करणारा व्यक्ती कधी गरीब होत नाही. ते सील पालन केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या वस्तूला काय करतो? तो दान करतोच. गरीब जरी असेल
तरी दान करतो. तर म्हणून दुसरं शिलामध्ये काय ते चोरी आहे की नाही, चोरी करत नाही. ते काय करते की जेव्हा त्याच्या घरी भिक्षू येतात तर ते आपल्या घरी जे आहे तर ते कशी काय ते दान कर्म करते, लोभ करत नाही तो व्यक्ती. आता बघा आपल्या व्यक्तीने काय झालं, आपल्याला वाटतं की अरे मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं, पण नाही, आपण कंटिन्यू काय करतो, आपल्या चित्तामध्ये कंटिन्यू लोभच ठेवतो. पण आपण कधी विचार करतो का की अरे बाबा मला दान केलं पाहिजे, असं करतो का विचार कधी? म्हणून बुद्ध म्हणतात की हे जी चेतना आहे ही चेतना सहजासहजी येत नाही, ही चेतना आपल्याला निर्माण करावं लागते. जेव्हा चेतना निर्माण केली की नाही बाबा मला दिलं पाहिजे, कधी कधी लोकांना की जाऊ दे इच्छा आली पण काय म्हणतात चला परवाला देऊ, परवाला चेतना राहील याची काय गॅरंटी. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये चेतना आली तर चेतना ठेवायला पाहिजे की अरे मला सील पालन केलं पाहिजे, अशी चेतना बनली पाहिजे की अरे जेव्हा आपण एकांतात राहतो समाज पाळला विचार केला पाहिजे अरे मी हत्या नाही केली पाहिजे, मी चोरी नाही केली पाहिजे, मी कोणाला वाईट नजरेने पाहिलं नाही पाहिजे, मी खोटं चाड्या चुगल्या नाही केल्या पाहिजे, मी दारू नाही पिली पाहिजे, माझ्यात लोभ नाही ठेवला पाहिजे, त्यासाठी मी दान दिलं पाहिजे, माझ्यामध्ये द्वेष नाही आला पाहिजे, अरे मला मैत्री भावना केली पाहिजे, माझ्यामध्ये अशा प्रकारे काय झालं पाहिजे, ईर्ष्या निर्माण नाही झाली पाहिजे माझ्याविषयी कोणाविषयी, सदैव सर्वांचं मंगल झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, सदैव ती भावना केली पाहिजे. तर तेव्हा माणूस काय होईल, सील त्याचं काय होईल, सील वृद्धिगत होईल, है की नाही, सील वाढेल त्याचं सील. म्हणून याला बुद्ध म्हणतात एक चेतना म्हणतात. आणि म्हणून ती चेतना आपल्याला, चेतना सहजासहजी उत्पन्न होते का नाही, ती चेतना आपल्याला तयार करावी लागते. आणि जेव्हा आपण उपदेश ऐकतो, उपदेश ऐकल्यानंतर काय होते, ती चेतना आपल्यामध्ये होतेच. म्हणून बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये चेतना उत्पन्न होत नाही धर्म वाढण्यासाठी, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, वारंवार उपदेश ऐकला पाहिजे. बुद्ध म्हणतात वारंवार उपदेश ऐकल्यानं काय आपोआप चेतना उत्पन्न होते. तर म्हणून हे जे महाकाश्यप पिंडपात वस्तू आहे ते इथेच समाप्त करूया. म्हणा साधू साधू साधू.